आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। मुंबई महापालिकेकडून मराठी पाटीनं लावणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येत आहे। 94,903 दुकानदारांपैकी 91,515 दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या असून उर्वरितांवर कडक कारवाई करण्यात येत आहे। मराठी पाटीनं लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे। 28 नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत केलेल्या कारवाईत 94,903 दुकानदारांनी अधिनियमानुसार मराठी पाट्या प्रदर्शित न केल्याचे निदर्शनास आले होते। यातील 91,515 दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या, परंतु मराठी पाट्या न लावणाऱ्या उर्वरित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। या दंडातून 1,60,60,500 रुपये दंड वसूल केल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली। दिलेल्या मुदतीत मराठी फलक न लावल्यास 2% अधिक दंड आकारणी केली जाणार होती, मात्र अधिनियमात अशी तरतूदच नसल्याने कारवाई थंडावली। दुकानावर देवनागरी लिपीत ठळक अक्षरात पाट्या लावण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने व्यापारी संघटनांना दिले होते। सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत 25 नोव्हेंबर रोजी संपुष्टात आल्यानंतर मुंबई महापालिकेने 28 नोव्हेंबर 2023 पासून मराठी पाटी न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात धडक कारवाईला सुरुवात केली। मुंबईत 5 ते 7 लाखाहून अधिक दुकाने व आस्थापने आहेत। यांपैकी अंदाजे 2 लाखाहून अधिक दुकाने आस्थापनांनी दुकानांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या लावल्या नव्हत्या। यासाठी मुंबई महापालिकेने प्रत्येक वॉर्डात 2 याप्रमाणे 24 वॉर्डात 48 अधिकारी झाडाझडती करण्यासाठी नेमले। दुकानांवर मराठी पाटी नसल्यास प्रति कामगार 2,000 रुपये दंड किंवा न्यायालयीन कारवाईची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे। त्यानुसार दंडात्मक कारवाई केली जात आहे। आपण पाहता